Good morning, all of you. Good morning, sir. Good morning, sir. Good morning. Good morning, sir. गुड मॉर्निंग. बरं पहा चला, आज आपण स्वाध्याय 15.1 मधील पहिला प्रश्न पाहतोय. सोबतच्या आकृतीमध्ये लघुकंसाच्या किती एकरूप जोड्या आहेत? आता सांगा, या आकृतीमध्ये लघुकंसाच्या एकरूप जोड्या किती आहेत? साधारणतः बरं का, या ठिकाणी त्या लघुकंसाची माप दिलेली नाहीत किंवा त्या लघुकंसाशी संबंधित जीवा एकरूप आहेत असं पण उल्लेख केलेला नाही, परंतु ते अप्रॉक्सिमेटली आपण असं सांगू शकतो. कोणतं एक एकरूप कंसाची मला जोडी सांगा रे. आता पहिली मी सांगतो, जो लघुकंस आहे तो कंस एपीबी दिसतोय बघा, हा कोणाशी एकरूप दिसतोय? तर कंस डी क्यू सी, बरोबर आहे का रे? हे मी लिहिलेली एकरूप कंसाची जोडी. हो सर. कंस ए पी बी एकरूप कंस डी क्यू सी ही एकरूप कंसाची जोडी आहे. आता दुसरी सांगा. सर डी क्यू सी. कंस डी क्यू सी. डी क्यू सी झाला की आत्ताच, हो घेता. आता ए एस डी घेतो. कंस ए एस डी एकरूप कंस कुठला? उजव्या बाजूचा बी आर सी. बी आर सी, बरोबर आहे. म्हणजे किती एकरूप कोणाच्या एकरूप कंसाच्या जोड्या सापडल्या आपल्याला इथं सांगा? दोन. हा, दोन. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार? तीन. तीन. बरोबर. समजलं का सर्वांना? हो सर. दुसरा क्वेश्चन घेऊया. बघा, सोबतच्या आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. ओएम हा एबी या जीवेवर लंब टाकलेला आहे आणि ओएम ची लांबी 6 सेमी आहे. तर लेंथ ओबी किती, एबी किती? आता मला सांगा, पायथागोरस जर थेरम वापरला तर आपल्याला एमबी मिळणार आहे. मग पायथागोरस थेरम नुसार काय येणार आहे समीकरण सांगा? कर्ण वर्ग म्हणजेच ओबीचा वर्ग हा काटकोन करणाऱ्या बाजूच्या वर्गाच्या बेरजेत असतो. म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजू कुठल्या? ओएम चा वर्ग अधिक काटकोन करणारी दुसरी बाजू कोणती? एमबीचा वर्ग. मग ओबीची किंमत 10, 10चा वर्ग बरोबर ओएम किती? 6, 6चा वर्ग अधिक एमबी वर्ग. मग 10चा वर्ग किती? 100, 6चा वर्ग 36 आणि अधिक एमबी वर्ग. मग 36 डावीकडे आल्यावर वजा होणार. मग 100 वजा 36 किती येणार आहे? 64. आणि दोन्ही बाजूची जर वर्गमूळ काढली तर 64 वर्गमूळ किती येणार आहे? 8. आता तुम्हाला माहित आहे, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो रे? दुभागतो. म्हणजे जीवेचे दोन समान भाग होणार, एम आणि एमबी हे दोन समान भाग होणार. आता या दोन समान भागापैकी दुसरा भाग 8 आहे, म्हणजे पहिला भाग सुद्धा किती येणार? 8. एबी बरोबर एम अधिक एमबी म्हणजेच 8 अधिक 8 किती येणार रे? 16. मग 16 सेमी असा पर्याय क्रमांक किती आहे? 4. आता हे एवढं सोडवत बसण्यापेक्षा सरळ काय करायचं माहित आहे का? आता काटकोन त्रिकोणाच्या ज्या 3 बाजू आहेत त्यापैकी एक बाजू 6 आहे, दुसरी बाजू 10 आहे आणि तिसरी बाजू काय असेल? आता तुम्हाला सर्वांना पायथागोरसचा त्रिकूट माहित आहे. कोणतं रे? 3 4 5. मग या प्रत्येकाची जर तुम्ही दुप्पट केली तर दुसरं पायथागोरसचं त्रिकूट मिळेल. 3 चे दुप्पट किती? 6.
4 चे दुप्पट 8 आणि 5 चे दुप्पट 10. 10. म्हणजे त्रिकोणाच्या 3 बाजू 6, 8, 10 असू शकतील. मग आता याच्यापैकी 6 एक बाजू दिलेली आहे, 10 एक बाजू दिलेली आहे, म्हणजे तिसरी बाजू किती असणार आहे? 8. 8. अशा पद्धतीनं एमबी बाजू 8 येईल. जेवढी एमबी बाजू तेवढीच एम बाजू, आणि मग 8 अधिक 8 किती येणार? 16. असं आपण तोंडी सुद्धा उत्तर काढू शकतो. हे उदाहरण सोडवायची सुद्धा गरज नाही. समजलं का? हो सर. तेजस, तुझा आवाज, तेजस शिंदे म्यूट होतो. तेजस रमेश शिंदे. ओके. थर्ड क्वेश्चन. हा बघा आता, सोबतच्या आकृतीमध्ये माप कोण SPQ किती अंश असेल? SPQ कोण सांगते? अगोदर मला सांगा, कोण PSQ किती असेल रे? कोण PSQ? बघ कोण सांगते? मला सांगा, कोण PSQ आणि कोण PRQ सारखा असेल का? असतील का हे दोन कोण सारखं? नाही. हो सर. नाही. असणार. हो सर. आणि कोण PSQ म्हणजे हा आणि PRQ म्हणजे हा, हे दोन्ही कोण एकाच कंसातील आंतरलिखित कोण आहे, किंवा या दोन्ही कोणानं एकच कंस हा पुढचा आंतरखंडित केलेला आहे. म्हणजे या कोणाचं माप आणि या कोणाचं माप हे सारखं असणार आहे. मग जर PRQचं माप 40 अंश असेल तर PSQचं माप सुद्धा किती असणार आहे? 40 अंश. म्हणजे या कोणाचं माप असणार आहे 40 अंश. आता कोण SPQ तुम्ही पहा, याच्यामध्ये दोन रेषाखंडांना सारख्या खुणा केलत्या. म्हणजे कोणत्या दोन रेषाखंडांना? SP ला आणि SQ ला सारख्या खुणा केलत्या का नाही? म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे. जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरचं कोण एकरूप असतात? मग SQ च्या समोरचा कोण कोणता येणार बघा? कोण SPQ येणार. आणि SP च्या समोरचा कोण कोणता येणार? SQP येणार. आणि हे जे दोन कोण समान आहेत, या प्रत्येक कोणाचं माप आपण समजा काय मानलं? x अंश मानलं. आता पहा, त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज किती असते रे? 180. म्हणजे पुढचा कोण PSQ, की ज्या PSQ चं माप आपण किती काढलेलं आहे? 40. खालचं पायालगतचं 2, त्यामध्ये एक कोण SPQ, त्याचं माप x, आणि दुसरा पायालगतचा कोण SQP, त्याचं माप सुद्धा आपण x मानलंय. आणि या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती येणार? 180. मग x अधिक x 2x आणि 180 वजा 40 जर केलं तर किती येणार? 140. मग 140 ला जर 2 न भागलं तर x चं माप किती येणार? 70. x म्हणजेच हा कोण पहा, वर आपण x म्हणजेच कुठला मांडलाय? SPQ. अशा पद्धतीनं कोण SPQ चं माप किती येतंय? 70 अंश. म्हणजे पर्याय क्रमांक 1. किंवा असं करा, त्रिकोणाच्या 3 कोणापैकी एक कोण जर 40 असेल तर 180 तून 40 वजा करायचं, 140 आला. आणि 140 चं 2 समान भाग करा, 70 70. ते त्या पायालगतच्या 2 कोणापैकी एक कोण हा 70 अंश मापाचा असेल. आणि समजलं का? हो सर. हो सर. हो सर. त्यानंतर आपण चौथा प्रश्न बघूया. सोबतच्या आकृतीमध्ये AB हा वर्तुळाचा व्यास आहे, AC ची लांबी 12 सेमी, BC ची लांबी 5 सेमी आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? आता मला पहिल्यांदा सांगा, कोण ACB चं माप किती असेल रे?
हा कोण किती 17. अंशाचा असतो? 17. अरे कोण विचारलाय मी, कंस नाही, कोण. 180. कोण 180. अरे कोण एसीबी च माप किती? 90 अंश. बरोबर, 90 अंश. कोण सांगेल याचं कारण मला? कारण एबी हा काय आहे? एबी हा काय आहे? व्यास आहे. त्रिकोण. एबी हा काय आहे? व्यास. आणि व्यासामुळं वरचा जो कंस एसीबी आहे तो काय झाला रे? कोण सांगते कंस एसीबी काय झाला? तुम्ही परवाच्या तासाचा थेरॉटिकल भागाचा अभ्यास केला. कोण? लघु कंस का विशाल कंस का अर्धवर्तुळ कंस आहे बघा. व्यासामुळे जे दोन कंस तयार होतात यांना अर्धवर्तुळ कंस म्हणायचं. म्हणजे कंस एसीबी हा अर्धवर्तुळ कंस आहे. मग या अर्धवर्तुळात तयार होणारा कोन हा नेहमी काटकोन असतो. म्हणून कोन एसीबी काटकोन आहे. म्हणून त्रिकोण एसीबी काटकोन त्रिकोण आहे. आता एसीबी जर काटकोन त्रिकोण असेल तर आपण पायथागोरसचा प्रयोग वापरू शकतो. कर्ण कुठला रे? एबी. कर्ण वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूच्या वर्गांची काय येणार? बेरीज. बेरीज. एसी ची किंमत किती आहे? 12. 12चा वर्ग. सीबी म्हणजेच बीसी ची किंमत 5. 5चा वर्ग. 5. मग 12चा वर्ग 144. 5चा वर्ग 25. आणि ह्या सगळ्यांची बेरीज 169. आणि मग दोन्ही बाजूची वर्गमूळ काढली तर 169चा वर्गमूळ किती येणार? 13. 13. आता एबी हा काय आहे? व्यास आहे. व्यास म्हणजे डायमीटर किती आला आपला? 13. आपल्याला विचारली रेडियस, त्रिज्या. त्रिज्या ही व्यासाची किती असते? निमपट. 13चे निम किती येणार? 6.5. म्हणजे 2. समजते? हो सर. हो सर. सोबतच्या आकृतीमध्ये ओ केंद्रातून जाणारी पी आर ही जीवा असून कोन क्यू पी आर हा कोन क्यू आर पी च्या दुप्पट आहे. तर कोन क्यू पी आर चे माप किती? मी समजा जो क्यू आर पी कोन आहे त्याचं माप एक्स मानतो. मग कोन क्यू पी आर चं माप किती सांगा रे? क्यू आर पी इथं वाक्य वाचा की ह्या वाक्यावरनं सांगा. कोन क्यू पी आर कोन क्यू आर पी च्या दुप्पट. क्यू आर पी चं जर एक्स असेल तर याचं माप किती असणार? 2x. 2x असणार. मग आता या आकृतीमध्ये बघा हा कोन क्यू पी आर तो 2x. पुन्हा हा जो छोटा कोन आहे क्यू आर पी तो x. वरचा कोन किती येईल हा? मग अशी चालतं की पी आर व्यास असल्यामुळे वरचा कंस 90. हा 90 असणार. वर्तुळातील कंस. मग त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज किती असते रे? 180. म्हणजे 90 अधिक 2x अधिक x आणि या तिन्ही कोनांची बेरीज येणार 180. 180. x अधिक 2x 3x आणि 180 मधून 90 वजा केल्यानंतर 90 येणार. मग x बरोबर किती येणार? 90 भागिले 3 30 येणार. 30. आपल्याला विचारलंय कोन क्यू पी आर चं माप. मग क्यू पी आर चं माप किती येणार सांगा? क्यू पी आर. क्यू पी आर चं माप 2x आपण घेतलेलं आहे. 2x म्हणजे 2 भागिले 30 बरोबर. 60 अंश. म्हणजे तेच दोन्ही 60. म्हणजे कोन क्यू पी आर 60. 60 म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार? 3. 3. 3.
डू यू अंडरस्टँड? येस. Yes, sir. Yes, sir. ओके. Yes. नेक्स्ट 6वं उदाहरण पाहूया. सोबतच्या आकृतीमध्ये ओ वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ए बी, ए सी आणि बी सी हे 3 एकरूप रेषाकडे आहेत बघा. ए बी, खालचा बी सी आणि उजवीकडचा ए सी हे 3 एकरूप रेषाकडे समभुज आहेत. त्रिकोण आहे. समभुज आणि कोण बीओसीचं माप विचारलेलं आहे, म्हणजे या कोणाचं माप विचारलंय. हा बरोबर आहे. कोणीतरी सांगितलं बघा 3 बाजू एकरूप आहेत म्हणजे त्रिकोण एबीसी कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? समभुज त्रिकोण. इक्विलॅटरल ट्रायंगल. बरोबर आहे, समभुज त्रिकोण आहे. आणि समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण किती अंशाचा असतो रे? 60. 60 अंशाचा. 60. अगदी बरोबर. म्हणजे कोण बीएसी किती असणार आहे? 60 अंश. 60. हा, 60 अंश असणार. आता मला सांगा या कोण बीएसी न कोणता कंस आंतरखंडित केला आहे? ओ. ओ. कंस कंस हा पुढचा कंस आंतरखंडित केला असणार. कंस बीसी. BC. हा, मग मला सांगा कंस बीसीचं माप किती असणार आहे? पुढचा कंस बीसीचं माप 60 अंश. हा हा आंतरलिखित कोन आहे. आंतरलिखित कोनाचं माप बरोबर 1/2 गुणिले आंतरखंडित कंसाचं माप. असं एक मागच्या परवाच्या तासाला मी सूत्र सांगितलं होतं बघा. म्हणजे आंतरलिखित कोनाचं माप आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असतं. मग आता हा कोन जर 60 असेल तर हा कंस किती असेल पुढचा? त्याच्या दुप्पट असणार. 30 अंश. 30 अंश. अरे कोणाचं माप निम्म असतं कंसाचं माप दुप्पट असतं. आता इथं उलट दिलेलं आहे. आंतरलिखित कोनाचं माप दिलेलं आंतरखंडित कंसाचं. मग आंतरखंडित कंसाचं दुप्पट असणार 120. 120 अंश. आणि मग मला सांगा कोण बीओसीचं माप किती असणार? 120 असणार. कारण केंद्रीय कोनाचं माप संबंधित लघु कंसाच्या मापा इतकं असतं. मग कोण बीओसी या केंद्रीय कोनाचा संबंधित लघु कंस कुठला? तर कंस बीसी. मग जेवढं कंस बीसीचं माप तेवढंच केंद्रीय कोनाचं माप. अशा पद्धतीनं कोण बीओसी या केंद्रीय कोनाचं माप 120 अंश आहे. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. 2. 7वा प्रश्न बघा. सोबतच्या आकृतीमध्ये माप कोण बीएडी 35 अंश तर माप कोण बीसीडी किती? कोण सांगतंय? 70 अंश. चूक. आता एकच शब्द मी देतो. एकच शब्द देतो स्क्रीनवर. 70 अंश. तुम्हाला चक्रीय चौकोन झाले का रे परवाच्या तासाला? अरे एबीसीडीच 4ही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत. म्हणजे एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे. आणि चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्पर पूरक असतात. चालतं का? चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन काय असतात? परस्पर पूरक असतात. म्हणजे सम्मुख कोनाची बेरीज किती असणार? 180. मग मला सांगा कोन बीएडीचा सम्मुख कोन कुठला असणार आहे? BCD. बीसीडी असणार. BCD. आणि या दोन कोनांची बेरीज किती असणार आहे? 180. 180. पैकी बीएडी कोन 35 दिलेला आहे. मग आता सांगा किती येईल रे बीसीडी? 180 मधून 35 वजा करायचं.
145. 145. 145. अशा पद्धतीनं कोन बीसीडीचं माप 145 अंश असेल. पर्याय क्रमांक 3. बघा, अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. म्हणजे चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांची बेरीज किती असते? 180. 180. सम्मुख कोनापैकी एक कोन जर दिला आणि दुसरा कोन जर काढायचा असेल तर 180तून पहिला कोन वजा करायचा. म्हणजे 180तून 35 वजा केलं की दुसरा कोन 145 अंश येईल. समजलं का? हो सर. हो सर. हो सर. ओके. बघा आता 8वा प्रश्न. ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या. आता मी आकृती काढतो. समजा हे वर्तुळ मी काढलेलं आहे. ओ केंद्र आहे. ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे. वर्तुळातील एका जीवेचं केंद्रापासूनचं अंतर. समजा ही जीव आहे. समजा या जीवेला आपण नाव दिलं AB. आता जीवेचं केंद्रापासूनचं अंतर म्हणजे त्या केंद्रातून जीवेवर काय टाकला पाहिजे? असा लंब टाकला पाहिजे. समजा OM हा AB वर लंब टाकला आणि OB ही जर जोडली तर ती त्रिज्या होणार. मग त्रिज्या किती आहे? 13 सेंटीमीटर आहे. 13. आणि जीवेचं केंद्रापासूनचं अंतर किती आहे? 5. 5 तर सेंटीमीटर. त्या वर्तुळाच्या जीवेची लांबी मला सांगा. OMB काय झालं रे? काटकोन त्रिकोण. आणि काटकोन त्रिकोण असले की आपण पायथागोरसचा प्रयोग करतो. कर्ण वर्ग म्हणजे OB वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज म्हणजे OM वर्ग अधिक MB वर्ग. आता उत्तर कोणीतरी सांगितलं 24 बरोबर आहे. असं तोंडी करता आलं पाहिजे. आता मी सुरुवातीला घेतल्यामुळं सगळं लिहितोय. OM चा वर्ग, 5 चा वर्ग आणि MB चा वर्ग. मग 13 चा वर्ग किती? 169. आता इकडचं 5 चा वर्ग 25 इकडे आल्या वजा होणार. या बाजूला राहिलं MB वर्ग. किती आलं MB वर्ग? वजाबाकी करा. 144. आणि मग दोन्ही बाजूची वर्गमूळ काढली तर 144 वर्गमूळ किती येणार? 12. 12. आता मला सांगा, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो? दुभागतो. म्हणजे AM आणि MB कसं आलं रे? सारखं. म्हणजे MB जर 12 असेल तर AM सुद्धा किती येणार? 12. AB किती? AM अधिक MB म्हणजेच 12 अधिक 12 बरोबर किती येणार? 24. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. समजलं सर्वांना? हो सर. हो सर. ओके. प्रश्न 9वा पहा. OP हा ST वर लंब टाकलेला आहे. OP हा ST वर लंब टाकलेला आहे. LM आणि ST या दोन जीवा परस्परांना समांतर आहेत. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ON 6 आहे. त्यानंतर LM 16 आहे. तर या वर्तुळात सर्वात मोठी जीवा किती असेल? सर्वात मोठी जीवा म्हणजेच वर्तुळाचा काय रे? व्यास. व्यास. मग वर्तुळाचा आपल्याला व्यास काढायचा आहे. कोण सांगेल कसं काढता येईल? ON 6 दिलेला आहे. आता मला सांगा, तुम्हाला NM किती असेल? NM 16. 16. हा? 8. अरे LM शोधा, LM. हा. 8. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने जीवा दुभागते. म्हणजे जी मोठी जीवा LM आहे त्याचं दोन समान भाग होणार, LN आणि NM. मग पूर्ण तुम्हाला जीवा दिलेले आहे किती? 16. मग 16च्या निम LM किती येणार? 8. त्यानंतर ON तुम्हाला किती दिलेला आहे? ON 6. 6.
आता हा व्यास मी जोडतो, ही त्रिज्या जोडतो. ओ एन एम हा काय झाला रे? काटकोन त्रिकोण झाला. मग काटकोन त्रिकोणात पायथागोरसचं प्रमेय वापरलं तर ओ एम वर्ग बरोबर ओ एन वर्ग अधिक काय ना एन एम वर्ग. म्हणजे ओ एन ची किंमत आली 6 म्हणजे 6चा वर्ग. एन एम ची किंमत आहे 8 म्हणजे 8चा वर्ग. 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64. आणि या दोघांची बेरीज किती येणार? 100. आणि दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढले तर 100चं वर्गमूळ किती येणार? 10. म्हणजे वर्तुळाची त्रिज्या 10 आली, रेडियस 10. आपल्याला काढायचे डायमीटर. मग डायमीटर किती? त्रिज्येच्या दुप्पट म्हणजे 10च्या दुप्पट किती येणार? 20. आणि व्यास हीच त्या वर्तुळाची सर्वात मोठी काय असते? जीवा असते. म्हणून या ठिकाणी या वर्तुळात सर्वात मोठी जीवा किती लांबीची काढता येईल? 20 सेमी. समजतंय ना? हो सर. ओके. हो सर. आता हा पहिला प्रश्न बघा, स्वाध्याय 15.1 आपण पूर्ण केला. आता 15.1 मधला पहिला प्रश्न पहा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात माप कोन POX म्हणजे हा कोन तुम्हाला 45 दिलेला आहे. आणि कंस XTY म्हणजे हा कंस विचारलाय बघा, हा कंस. हा सांगा बघ किती आहे? 135. 145. 135. 145. आता याच्यामध्ये खरं त्यांची एक गोष्ट द्यायची राहिली असं मला वाटतंय. कोणती माहिती आहे का? वाटतंय का तुम्हाला काय राहिल्यासारखं? म्हणजे PY हा व्यास आहे असं द्यायला पाहिजे होतं. म्हणजे POY हे कोलिनियर पॉइंट्स असतील. एकरेषीय बिंदू असतील तर PY हा व्यास होईल. आणि व्यासानं वर्तुळावरील बिंदूशी अंतरित केले, व्यासामुळं या ठिकाणी कंस PTY हे अर्धवर्तुळ होणार. आणि मग त्या अर्धवर्तुळाचे अंशात्मक 180 अंश असते असं त्यांनी द्यायला पाहिजे होतं, दिलं नाही. असं त्याला मग कोन POX हा 45 असेल तर हा कोन किती रे? हा पूर्ण जर तुम्ही व्यास मानला तर हे दोन रेषे जोडतील कोण आलं. मग XOY आणि 45 अंशाचा कोन हे दोन रेषे जोडतील कोन, आणि रेषे जोडतील कोणाची बेरीज किती असते? 180. मग 180 तून जर 145 वजा केलं तर किती कोण येणार? 135. कोणता कोण 135 आला? कोन XOY. आणि तुम्हाला माहित आहे लघु कंसाचं माप संबंधित केंद्रीय कोनाचं माप इतकं असतं. मग माप कंस XTY हा लघु कंस आहे आणि या लघु कंसाचं माप संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा इतकं म्हणजे माप कोन XOY इतकं. आणि मग या XOY कोनाचं माप 135 दिलेलं आहे, म्हणून लघु कंसाचं माप सुद्धा 135 येणार. म्हणून पर्याय क्रमांक किती? 4. त्यातला दुसरा पाठ, सोबतच्या आकृतीमध्ये कोन BOC या केंद्रीय कोनाचं माप 68 अंश असल्यास आंतरलिखित कोनाचे माप, आंतरलिखित कोनाचं नाव सांगा मला. या आकृतीत आंतरलिखित कोन कोणता? नाही अरे, आंतरलिखित कोन म्हणजे त्या BAC. कोनाचा शिरोबिंदू कंसाचा बिंदू पाहिजे. BAC. हा आंतरलिखित कोन आहे BAC. आणि तुम्हाला या BAC कोनाचं माप विचारलेलं आहे. किती येईल सांगा बघू. या कोनानं हा कंस आंतरखंडित केलाय पुढचा. 34. आता पहिल्यांदा या कंसाचं माप काढूया. काय त्या कंसाचं नाव? माप कंस BC म्हणूया.
मग लघु कंसाचं माप संबंधित केंद्रीय कोणाच्या मापा इतकं असतं, म्हणजेच माप कोण BOC येणार. मग BOCचं माप जर 68 असेल तर कंस BC चं माप सुद्धा किती असणार, 68. 68 असणार. 68. आता आंतरलिखित कोणाचं माप हे आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असतं पहा. मग माप कोण BAC बरोबर 1/2 माप कंस BC हे लक्षात ठेवा. आणि मग BC कंसाचं माप आपण यापूर्वीच काढलेलं आहे किती, 68. 68. 68 निम्म 2 6 2 8 34 अंश आलं पहा. 34. आंतरलिखित कोणाचं माप किती आलं, 34 अंश. 34 अंश. म्हणजे पर्याय क्रमांक किती, 4. 4. समजलं का? हो सर. ओके. हा, आता मी जेवढं फोटो काढलं ते झालं. आता मी स्क्रीनवरच देतो राहिलेली उदाहरणं. हा, मग आता प्रश्न दुसरा झाला 15.1 स्वाध्यायामधला. आता तिसऱ्यासाठी मी प्रश्न वाचतो. तुमच्याकडे पुस्तक असेल तर पान नंबर 268 वर स्वाध्याय 15.2 मधला तिसरा प्रश्न वाचूया. एका चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोणाचं गुणोत्तर तुम्हाला 2:3 दिलेलं आहे. तर त्या कोणाची मापे अनुक्रमे पुढील प्रमाणे कोणती. आता चक्रीय चौकोन आहे म्हणजे त्या कोणाची माप किती येणार आहे. जर समानपट x मानलं तर पहिल्या कोणाचं माप 2x आणि दुसऱ्या कोणाचं माप 3x. 3x. आणि तुम्हाला मगाशी मी गुणधर्म सांगितलेला होता, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्पर काय असतात, पूरक. पूरक. म्हणजे त्या दोन कोणांची बेरीज आपण किती लिहू शकतो, 180. 2x आणि 3x ची बेरीज 5x 5x. बरोबर 180. मग x बरोबर किती येणार, 180 भागिले 5. 5. 5 3 15 5 36. म्हणजे x चं माप किती आलं, 36 अंश. 36. आता पहिला कोण आपण काय मानलेला आहे, 2x. 2x. मग 2 गुणिले x ची किंमत 36 आणि 36 दुनी किती मग 72 अंश. 72. दुसऱ्या कोणाचं माप आपण 3x मानलेलं आहे. मग 3 गुणिले x ची किंमत 36 आणि मग 36 तरी किती 108. 108. म्हणजे त्या दोन कोणांची मापे अनुक्रमे किती असतील रे, 72 अंश आणि 108 अंश. मग आहे का रे पर्याय, बघा तुमच्या नवनीत मध्ये आहे का पर्याय 72 व 108. पर्याय क्रमांक 4. हा, पर्याय क्रमांक किती 4 आहे. त्यासाठी प्रत्येकाने नवनीत घ्या, अजून सुद्धा ज्यांनी घेतलेलं नाही त्यांनी, म्हणजे सर्व उदाहरणांचा तुम्हाला व्यवस्थित सराव करता येईल. ओके. प्रश्न चौथा कोण वाचते, सर मी वाचू. हा सुयश वाच. सुयश. चक्रीय चौकोनाच्या एका कोनाचे माप त्याच्या सम्मुख कोनाच्या मापाच्या दुप्पट आहे, तर त्या कोनाचे माप किती. बरोबर. बघा मी एक चक्रीय चौकोन काढतो असा की ज्या चौकोनाचं चारही शिरोबिंदू कशावर असतील, तर वर्तुळावर असतील. आता चक्रीय चौकोनाचा हा कोन मी x घेतला तर हा कोन किती आहे, सम्मुख कोनाच्या दुप्पट. मग x ची दुप्पट किती येणार, 2x. 2x. आता इथं पण मला सांगा कोणता पद्धती करता येईल, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्पर पूरक असतात, तोच गुणधर्म पुन्हा आला. मग चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांची बेरीज किती येणार, 180. 180. मग x अधिक 2x 3x बरोबर 180. मग x बरोबर 180 भागिले 3 करा 60. 60.
60. आता आपल्याला या कोणाचं माप विचारलेलं आहे, मग त्या कोणाचं माप दुप्पट आहे. मग 2 गुणिले 60 करा. 120. 120 अंश. 120 अंश. मग 120 अंश पर्याय आहे का? आहे. पर्याय किती? क्रमांक 2 सर. दुसरा 2 नंबरचा पर्याय. हा, पर्याय क्रमांक किती असेल? 2. अगदी दोन. बरोबर. त्यानंतर एक आकृती दिलेली आहे बघा पुढच्या प्रश्नामध्ये. O हा वर्तुळाचा सेंटर आहे. इथं ए बिंदू घेतलेला आहे, तर बी बिंदू आणि हा कंसावर एक्स बिंदू घेतलेला आहे. आता हा कोण 40 अंश आहे. इकडे कंसाचा बिंदू वाय घेतलेला आहे. हा, माप कोण एओबी 40 अंश, तर माप कंस AXB किती? बोला. हा कंस विचारलाय पुढचा. हा 40. अगदी बरोबर. 40. म्हणजे माप कंस AXB बरोबर माप कोण AOB, आणि AOB चं माप 40 अंश, म्हणून कंस AXB चं माप 40 अंश. कोणता गुणधर्म वापरला? लघु कंसाचे माप संबंधित केंद्रीय कोनाच्या मापाइतके असते. ओके. अजून एक प्रश्न आहे, माप कंस AYB किती? कोण सांगते बघूया. 80. 320. 320. AYB म्हणजे हा मागचा कंस. या कंसाचं माप विचारलंय. 320. हा विशाल कंस आहे का नाही रे? बरोबर आहे तुम्ही सांगितलं. 320 उत्तर बरोबर आहे. विशाल कंसाचे माप सूत्र काय रे? 360 वजन संबंधित लघु कंसाचे माप. मग लघु कंसाचं माप आपलं 40 आलेलं आहे. 360 मधून जर 40 वजा केलं तर वजा बाकी ते 320 आहे. 320. अशा पद्धतीनं या कंसाचं माप किती येत आहे? 320 अंश. किती पर्याय क्रमांक आहे? 2 पर्याय क्रमांक. हा, पर्याय क्रमांक 2 आहे. बरोबर. त्यानंतर प्रश्न 6वा वाचा. वर्तुळामध्ये त्रिज्या एवढ्या लांबीच्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासून अंतर त्रिज्येच्या किती पट असेल? आता एक वर्तुळ काढूया आपण. आता या वर्तुळामध्ये त्रिज्या एवढ्या लांबीच्या जीवेचं, म्हणजे जेवढी त्रिज्या आहे तेवढी जीवा. समजा ही AB काय आहे? जीवा आहे. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, आणि हे OP ही त्रिज्या आहे. म्हणजे OP जर R मानलं तर तेवढीच लांबी जीवेची आहे. म्हणजे जीवा AB सुद्धा काय आहे? R आहे. हा, आता काय सांगितलंय? वर्तुळामध्ये त्रिज्या एवढ्या लांबीच्या जीवेचं वर्तुळ केंद्रापासूनच अंतर, म्हणजे इथून असं लंब टाकला समजा, इथं OM नाव दिलं. आता OM किती असेल मला सांगा. आता OB R, OB काय मानलं? त्रिज्या R. मग मला सांगा MB किती असेल रे? आता AB R मानलंय तर MB किती असणार? त्याच्या निम्म. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला तो बघतो R/2. मग तुम्ही पायथागोरस प्रमेय जर वापरलं तर OB वर्ग बरोबर काय होणार? OM वर्ग अधिक MB वर्ग. मग OB चे R चा वर्ग होणार, OM काढायचे त्यामुळे OM वर्ग तसंच. आता MB त्रिज्येच्या निमपट म्हणजे R/2 चा काय येणार? वर्ग. मग आता उजवी बाजू पहा, OM चा वर्ग, R चा वर्ग आणि खाली 2 चा वर्ग 4. आता R वर्ग छेद 4 डावीकडे घेतल्या वजा होणार, वजा R वर्ग छेद 4. ती बाजू OM चा वर्ग. आता याचा छेद तिरकस गुणाकार केला तर 4R वर्ग वजा R वर्ग किती येणार? 3R वर्ग येणार, आणि छेदाचा गुणाकार 4. उजवी बाजू OM वर्ग. आता दोन्ही बाजूची जर वर्गमूळ काढली तर 3चं वर्गमूळ वर्गमुळात 3, 4चं वर्गमूळ किती? 2, आणि R वर्गमूळ
म्हणजे हा. वर्तुळ केंद्रापासून जीवेचा अंतर त्रिज्येच्या किती पट येते सांगा? वर्गमुळात 302 पट. आहे का पर्याय वर्गमुळात 302? बघा. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न बघा, 7वा. केंद्रबिंदू P असलेल्या वर्तुळाचा व्यास यमेन वर टी बिंदू असा आहे की TN9. टी मध्ये रेषा यमेनला लंब असणाऱ्या जीवा AB ची लांबी. अगोदर आकृती काढतो म्हणजे तुमच्या नजरेसमोर चित्र उभं राहील. आता हे असं वर्तुळ आहे. हा असा वर्तुळाचा काय आहे? व्यास आहे. आणि ह्या अशी जीवा दिलेली आहे बघा. आणि हे असं त्रिज्या AP जोडलेली आहे. जीवेचं नाव आहे AB, व्यासाचं नाव आहे यमेन, आणि इथं टी बिंदू घेतलेला आहे, इथं काटकोन आहे. मला सांगा TN किती तुम्हाला दिलेला आहे? TN 9. हा, TN 9 आहे, बरोबर. आणि AB ची लांबी किती आहे? AB 30. 30. AT किती, TB किती? 30च्या निम्म येणार ना. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. मग AB जर 30 असेल तर 30च्या निम्म 15. AT 15 येणार. आणि TB सुद्धा किती येणार? 15 येणार. आपल्याला विचारलंय यमेन ची लांबी. हा, सांग आता. काढू शकता तुम्ही? हो सर. हा, हो, थांबा. हा, सांगा. 34 येते का? कसं काढलं 34 सांगा. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांच्या लांबी वगैरे काढून घेतल्या. मग AT वर्ग प्लस PT वर्ग इज इक्वल टू मला 15चा एक वर्ग. सांगा, PT तुम्हाला दिली आहे का रे? PTची किंमत दिली का? नाही दिलं PT ना. मग आपण त्रिज्या जर R मांडली बघा, त्रिज्या जर R मांडली तर PM त्रिज्या आहे, PA सुद्धा त्रिज्या आहे आणि PN सुद्धा त्रिज्या आहे. मग तुम्हाला PT जर काढायचं असेल तर PN वजा TN करावं लागेल. मग PN किती आहे? PN त्रिज्या R आणि TN 9 दिलंय. म्हणजे हे PT किती आलं तुमचं? R वजा 9. आणि मग आता आपण PTA या काटकोन त्रिकोणात पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. काय येणार मग? PA वर्ग बरोबर PT वर्ग अधिक AT वर्ग. मग PA चा वर्ग म्हणजे R चा वर्ग, PT चा वर्ग म्हणजे R वजा 9 कंसाचा वर्ग येणार, आणि AT चा वर्ग म्हणजे 15 चा वर्ग. 15चा वर्ग. आता R वजा 9 चा वर्ग म्हणजे तिथं A वजा B चा वर्ग हे विस्तार सूत्र वापरावं लागेल. R चा वर्ग R वर्ग वजा गुणाकाराची दुप्पट 9R, आणि 9R ची दुप्पट किती? 9 दुनी 18 अधिक 9 चा वर्ग 81 अधिक 15 चा वर्ग 225. हा, आता इकडं R वर्ग आणि इकडं R वर्ग आहे. R वर्गला R वर्ग कॅन्सल झालं. आता वजा 18R डावीकडे आल्यावर अधिक 18R होईल बघा. आणि 225 आणि 81 ची बेरीज करा. 5 आणि 1 6, 8 आणि 2 10, हातचाला 1, 306. बरोबर आहे का? मग R बरोबर 306 भागिले 18. R बरोबर किती येणार? 306 भागिले 18. आता 18 1 18, 30 मधून 18 गेलं 12 उरलं, त्याच्यावर घेतलं 6. 18च्या पाड्यात 126 आहे का बघा? 17च्या ते. म्हणजे पूर्ण भाग जात नाही का? मागा आपलं काय भागात चुकलंय का वगैरे? तर पूर्ण भाग.
8 किती रे? 108. 8 आठ एकशे 126. सर 18 8 7 आहे का बरोबर? 7 8 56. चला 5 7 7 आणि 5. हा बरोबर आहे. 17 हो येते. सर. जातो म्हणजे सर. त्रिज्या किती आली? 17 आली. 17. आणि तुम्हाला विचारलंय काय? व्यास. मग व्यास हा त्रिज्येच्या व्यास दुप्पट असतो. मग 2 गुणिले 17 किती येणार? 34. 34. 34. 34. आहे का 34? पर्याय आहे का 34? हो. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक किती येते? 2. 2 येते. सगळीकडे पुस्तकं आहेत ना तुमच्या? हो सर. हा, पुस्तक पाहिजे. चला प्रश्न आठवाचा. स्कॉलरशिपची पुस्तकं का सर? हा, शिष्यवृत्तीचं नवनीत स्कॉलरशिपचं. हा, प्रश्न आठवा पहा. सोबतच्या आकृतीमध्ये एक वर्तुळ एका आयताच्या शिरोबिंदूतून जात असल्याचं दाखवलेलं आहे. आता पहिल्यांदा मी एक वर्तुळ काढतो आणि त्याच्यामध्ये असा आयत दाखवतो. ए, बी, सी आणि डी हा काटकोन आहे. ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. आता या आयताची लांबी 16 आहे. ही 16 असणार आणि खालची लांबी सुद्धा किती असणार? 16. रुंदी 12 म्हणजे ही रुंदी 12 आणि ही रुंदी सुद्धा किती असणार? 12 असेल. तर वर्तुळाची त्रिज्या किती? आता एक बीएडी काटकोन त्रिकोण आला का नाही रे? मग पायथागोरसचा प्रमेय वापरा. काय येणार? बीडीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक एडीचा वर्ग. मग एबीची किंमत 12 म्हणजे 12चा वर्ग, एडीची किंमत 16 म्हणजे 16चा वर्ग. 12चा वर्ग 144, 16चा वर्ग 256. करा बेरीज. 400 आणि मग दोन्ही बाजूची वर्गमूळ काढली तर 400चा वर्ग 20 येणार. आणि मला सांगा बीडी हा वर्तुळाचा काय आहे? व्यास आहे, डायमीटर आहे. भागिले आणि 2 तुम्हाला विचारले त्रिज्या. मग त्रिज्या ही व्यासाच्या किती पट असते? निमपट असते. मग 20च्या निम किती येणार आहे? 10. 10. अशा पद्धतीनं या आकृतीमध्ये वर्तुळाची त्रिज्या किती असेल? 10. 10 सेमी इतकी असेल. प्रश्न 9वा वाचा. 2 वर्तुळांच्या परिघांचं गुणोत्तर किती आहे? 50-7. पहिल्या वर्तुळाचा सरकमफेरन्स C1, दुसऱ्या वर्तुळाचा सरकमफेरन्स C2 आणि हा रेशो 50-7 म्हणजे 5/7 दिलेला आहे. आणि व्यासाचं गुणोत्तर विचारलंय तुम्हाला. परिघाचं सूत्र माहित आहे का रे? पायडी माहित आहे का? पायडी. हो सर. मग पहिल्या वर्तुळाच्या परिघाचं सूत्र C1 बरोबर पाय. पाय ही स्थिर किंमत आहे, फक्त डी च्या जागेवर D1 करायचं. आणि दुसऱ्या वर्तुळाचा परिघ C2 म्हणला, D1 च्या जागेवर D2 करायचं. मग आता या दोन किमती पहिल्या सूत्रामध्ये भरल्या तर C1 च्या ठिकाणी पाय D1, C2 च्या ठिकाणी पाय D2 आणि उजवी बाजू 5/7. आता या पायला हे पाय गेलं, मग D1 आणि D2 हा रेशो किती आला? 5/7. म्हणजे जे परिघाचं गुणोत्तर आहे तेच कोणाचं आहे? व्यासाचं आहे. पर्याय क्रमांक किती? 5/7 कुठं आहे बघा? पर्याय क्रमांक 4. हा, पर्याय क्रमांक किती आहे? 4 आहे. त्यानंतर आपला 15.2 स्वाध्याय पूर्ण झाला. आता 15.3. आता 15.3 मधला पहिला प्रश्न बघा. तुम्हाला असं एक वर्तुळ दिलेलं आहे.
ओ हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. अशी ओपी ही त्रिज्या आहे. एबी ही वर्तुळाची काय आहे? जीवा आहे. इथं यम. आता एम आणि एम बी हे दोन समान भाग दाखवलेले आहेत. जीवा एबी ची लांबी 16 सेमी आहे. मला सांगा जीवा जर एबी 16 असेल तर एम आणि एम बी किती असेल? 8. 8. 8. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. म्हणजे एबीच एम आणि एम बी असं दोन समान भाग झाला. आणि त्यामध्ये तुम्हाला एम डी 4 दिलेला आहे. तर एम डी इथं कुठं आहे का त्यांच्याकडून चुकून ते झालं असं म्हणतं एम पी असेल ना. बर आपण एम पी घेऊया. एम पी ची किंमत 4 सेमी असेल. समजा ही किंमत 4 आहे, ही किंमत 8 आहे, ही किंमत 8 आहे. आता या ठिकाणी मी ओबी जर जोडलं, मला सांगा एम आणि एबी चा काय आहे? मध्यबिंदू आपण घेतला ना. एम बी 4 आहे का एम पी? तर प्रश्न चुकलाय, कारण प्रश्नामध्ये एम डी दिलंय आणि आकृतीमध्ये एम डी कुठंच नाही. तर यमो 4 असेल का? हा एम ओ का? एम ओ जर 4 असेल तर 8 चा वर्ग 64 आणि 4 चा वर्ग 16. 64 आणि 16 ची बेरीज आणि त्याचं वर्गमूळ येतच नाही पर्यायामधलं. बरं आपण असं समजूया की एम डी च्या जागेवर एम बी असेल का? नाही एम बी नाही, पण तर एम पी. यमो एक्स मायनस 4. बरं आपण एम पी जर 4 समजलं, त्रिज्या आपण आर मानले, तर ओपी किती येणार आहे? ओपी सुद्धा त्रिज्याच आहे ना. मग ओबी जशी त्रिज्या आहे तशी ओपी त्रिज्या आहे, हे आर समजलं. मग आता ओ एम किती सांगा. जर आपण एम पी 4 मानलं तर ओपी आर वजा एम पी 4 म्हणजे हे किती आलं? आर वजा 4 आलं. मग जर पायथागोरस प्रमेय वापरलं तर पायथागोरसचा प्रमेय काय? ओबी वर्ग बरोबर ओ एम वर्ग अधिक एम बी वर्ग. मग ओबी ची किंमत आर टाकली तर इथं आर चा वर्ग होणार. ओ एम ची किंमत आपण आत्ताच काढली, आर वजा 4 कंसाचा वर्ग आणि एम बी ची किंमत 8 म्हणजे 8 चा वर्ग. आता मला सांगा डावी बाजू आर वर्ग, आर वजा 4 चा वर्ग ए वजा बी चा वर्ग सूत्र वापरायचं. ए वर्ग वजा 2 ए बी अधिक बी वर्ग. सांगा पहिल्या पदाचा वर्ग आर चा वर्ग, दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट 4 गुणिले आर 4 आर, 4 आर ची दुप्पट 8 आर आणि 4 चा वर्ग 16 आणि इकडं 8 चा वर्ग किती? 64. या आर वर्गाला हे आर वर्ग गेलं. आता वजा 8 आर डावीकडे आणल्यावर अधिक 9 जवळची बेरीज किती? 64 अधिक 16 80 दिला रे. 80. 80. आर बरोबर किती येणार? 80 भागिले 8. 8. 8 10 80. त्रिज्या किती येते? 10. 10 पर्याय आहे. म्हणजे आता तुम्ही बदल कुठं करणार सांगा. आपण काय 4 घेतलं? एम पी. तिथं नवनीत मध्ये लेंथ एम डी लिहिलंय का नाही, तिथं लेंथ एम पी करा. डी जागेवर पी करा. लेंथ एम डी आहे तिथं लेंथ एम पी करा. केलं का? हो सर केलं. आता दुसरा प्रश्न बघा. पुढील पर्यायात चौकोनाच्या कोनांची गुणोत्तर दिली आहेत. कोणते गुणोत्तर चक्रीय चौकोनाचे आहे? हे पर्याय येतो 1 2 3 4. दुसरा पर्याय आहे 2 3 4 5. तिसरा पर्याय आहे 3 4 5 6 आणि चौथा पर्याय आहे 2
चारास 5 पुढीलपैकी कोणते चार. गुणोत्तर चक्रीय चौकोनाचे आहे? सर 2 4 5 3 का? पर्याय क्रमांक सांगा. 4. हा बरोबर आहे. हा पर्याय का बरोबर? कारण याचा हा सम्मुख कोन आणि याचा हा सम्मुख कोन त्यांची बेरीज करून बघा. आता 2 अधिक 5 7 आणि 4 अधिक 3 7च येत आहे. किती येणार? 7. म्हणजे सम्मुख कोन परस्पर पूरक असतात, म्हणजे त्या दोघांची बेरीज सारखी यावी. मग आता चौथ्या पर्यायामध्ये सम्मुख कोन 2 अधिक 5 7 x येणार, 4 अधिक 3 7 x येणार. म्हणजे त्यांची बेरीज 180 180 येऊ शकते सम्मुख कोनाची. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा AB व जीवा CD केंद्रापासून समान अंतरावर आहे. या ठिकाणी आपण आकृतीच काढूया. ओ केंद्र आहे वर्तुळाचा. आता 2 जीवा समान अंतरावर आहेत, मग एक जीवा वर काढूया आणि एक जीवा खाली काढूया. समजा वरच्या जीवेला आपण AB नाव दिलं आणि खालच्या जीवेला CD नाव दिलं. मग या 2 जीवा केंद्रापासून समान अंतरावर आहेत, म्हणजे लंब टाकूया. इथं P नाव दिलं, इथं Q नाव दिलं. म्हणजे OP अंतर आणि OQ अंतर कसं आहे रे? सारखं आहे. आणि कोण AOB याचं माप दिलेलं आहे 80 अंश. AOB 80. म्हणजे हे याला जोडलं, हे याला जोडलं. आणि विचारले OCD हा कोण किती असेल? हा जर 80 असेल तर हा किती असेल? 80. का सांगा? कारण समान आहेत, वरती पण 80 मापाच आहे, खाली पण 80. हो सर. हे 80 म्हणून हे 80. जर वर्तुळाच्या 2 जीवा एकरूप असतील तर त्या जीवा वर्तुळ केंद्राशी एकरूप कोन करतात. आता वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर समान आहे, म्हणजे त्या जीवा सुद्धा एकरूप असणार. आणि जीवा एकरूप असतील तर त्या जीवांनी वर्तुळ केंद्राशी केलेले कोन सुद्धा एकरूप असणार आहेत. म्हणून वरचा कोन जर 80 असेल तर खालचा कोन सुद्धा किती असेल? 80 अंश असेल. आणि राहिलेली उदाहरणं मग तुम्ही सोडवा. परवाच्या तासाला आपण नवीन प्रकरण घेऊया. ओके.